जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तू भरल्या ढगावानी तुझ्या नजरे हा जीव पाणी पाणी तुझ्या नजरे हा पाणी पाणी. जय शिवराय मित्रांनो. तर तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला असेलच. तर हा व्हिडिओ कसा बनवायचा हे तुम्हाला डिटेलमध्ये आज मी सांगणार आहे. तसेच आपण आज एक स्पेशल इफेक्ट बनवायला शिकणार आहे, त्यामुळे जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर सिम्पली आपल्याला आपलं नेट बंद करून अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथे येऊन सिम्पली आपल्या प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जे काय मटेरियलमधून आपल्याला बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतील. मित्रांनो, आपण तुम्हाला सगळं मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. जे काही शेक इफेक्ट, बीट मार्क आणि जे काही इतर मटेरियल आहे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. डाउनलोड करून घ्या. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सिम्पली बीट मार्क इथं ओपन करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथं आपल्याला सगळ्यात वरती एक ग्रुप 1 आणि खाली सॉन्ग आणि बीट्स अशा प्रकारे बघायला मिळतील. आता आपल्या जे स्पेशल जो काय आपला आपण प्रिव्ह्यू बघितलेला आहे त्यासाठी आपल्याला इथं 3.17 सेकंडच्या बीटला यायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं येऊन सिम्पली तुम्हाला तुमचं कोणतंही एक इमेज अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर साईडला टच करून पुन्हा इथं प्लस चिन्हावरती क्लिक करून आपल्याला इथं शेपमध्ये इथं आपल्याला एक शेप सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे शेप सिलेक्ट केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनला यायचं आहे. नंतर आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून याची लेंथ इथं वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा इथं आपल्याला मध्ये एक हे साखळीचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इथं वरची जी काही आपली ॲडजस्टमेंट आहे तिथं लेंथ वरची वाढवून घ्यायची, म्हणजे याची साईज साईडून अशी वाढून जाईल. नंतर आपल्याला पुन्हा थोडीशी अशी साईज वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं साईज वाढवून घेत अशा प्रकारे इथे एक फ्रेम ही सेट करून घ्यायचं आहे. 701 आणि 495 आपल्याला अशा प्रकारे इथे ही फ्रेम सेट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथून बॅक घ्यायचं आहे आणि सिम्पली पुढच्या बीटला येऊन आपल्याला इथपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला शेवटपर्यंत जाऊन याची लेंथ इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, पुन्हा आपल्याला 3.17 सेकंडच्या बीटला येऊन इथं आपल्याला बघायला मिळेल की आपण इथे हे ॲड केलेलं आहे. आता आपल्याला त्याच्या पुढच्या म्हणजे 6.08 सेकंडच्या बीटला येऊन आपल्याला लेअरला क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुन्हा याच्या पुढच्या बीटला आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला ही जी काय आत्ता आपण लेअर ॲड केलेली आहे तिथे स्प्लिट करून घ्यायचं आहे. याचा आपण एक स्पेशल ग्रुप तयार करणार आहे, त्यामुळे आपण ही लेअर इथे ॲड केलेली आहे. आता आपल्याला रेक्टँगल 1ची जी काय आत्ता आपण लेअर ॲड केलेलं आहे 3.17 सेकंडच्या बीटला येऊन आपल्याला सिम्पली त्या लेअरला क्लिक करून इथं ब्लेंडिंग आणि ऑब्जेक्ट नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला सगळ्यात खाली मास्क नावाचा एक ऑप्शन मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला मास्कवरती इथं क्लिक करायचं आहे. आणि आपलं जे काय इमेज आहे त्याला क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे इथे हे इमेज आपल्याला दिसून येईल. इथे आपल्याला बरोबर मध्ये हे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इमेजची लेंथ त्याच्या पुढचं जो काय आपला बीट असेल 6.08चा बीट आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा 6.08च्या बीटला पुन्हा प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन पुढचं तुमचं इमेज ॲड करायचं आहे. आणि ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत याची लेंथ वाढवून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे, आपलं जे काही इमेज आहे त्याच्यासमोर आपल्याला जो काही ब्लँक स्पेस दिसतो आहे त्याच्यासमोर लॉंग प्रेस करून आपल्याला त्या रेक्टँगलच्या खाली आपल्याला हा फोटो इथं घेऊन जायचा आहे. आणि पुन्हा आपल्याला इथं हा फोटो अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे की आपल्याला बरोबर त्या ज्या आपल्याला रेक्टँगल 1च्या लेअरला पुन्हा एकदा ब्लेंडिंगवरती जाऊन इथं आपल्याला मास्क जो काय असेल तो इथे इफेक्ट ब्लेंडिंग ॲनिमेशन मास्क देऊन घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथं हा इमेज ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला येऊन सेम प्रोसेस करत आपल्याला इमेज ॲड करून अशा प्रकारे ते शेवटच्या पुढच्या बीटपर्यंत लेंथ वाढवून सगळ्यात त्या रेक्टँगलच्या खाली घेऊन यायचं आहे. पुन्हा रेक्टँगलला क्लिक करून आपल्याला ब्लेंडिंगवरती येऊन याची मास्कवरती क्लिक करून ब्लेंडिंग मास्क करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे हे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. राहिलेल्या इमेजचं आपण इथं स्किप करूया. तर अशा प्रकारे आपण इथं प्रत्येक बीटला रेक्टँगलच्या खाली इमेज ॲड करून व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट स्टेप काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे म्हणजे 3.17 सेकंडच्या बीटला यायचं आहे. इथे येऊन आपल्याला सिम्पली जी काय रेक्टँगल आणि इमेजची लेअर आहे इथे आपल्याला त्याच्यासमोर लॉंग प्रेस करायचं आहे. आणि दोन जिल्हा आपल्याला सिलेक्ट करून इथे आपल्याला वरती एक सगळ्यात एक नंबरला ग्रुपचा ऑप्शन मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे याचा एक ग्रुप बनून जाईल.
आता आपल्याला सिम्पली तो ग्रुप तयार केलेला आहे. असं आपल्याला प्रत्येक जेवढे काय आपण इथं रेक्टँगल आणि इमेज ॲड केलेला आहे त्या प्रत्येकाचा ग्रुप तयार करून घ्यायचा आहे. तर आपण इथं प्रत्येकाचा 2 इमेजचा एक ग्रुप आपल्याला करून घ्यायचा आहे. तिथं आपण सगळ्या इमेजचे आणि त्या रेक्टँगलचे इथं ग्रुप तयार करून घेऊया. तर हा आपण स्पेशल इफेक्ट तयार कसा करता येईल आज शिकवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका. इथं आपण ग्रुप केलेला आहे. आता आपल्याला पुन्हा जो काय आपला सगळ्यात पहिला ग्रुप आहे म्हणजे 3 वर 17 सेकंडच्या बीटला यायचं आहे. आपल्या ग्रुपला क्लिक करून सिम्पली आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ग्रुपला क्लिक करायचं आहे. तर आपल्याला सुरुवातीला इथे की फ्रेम नावाचा एक ऑप्शन बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला ते की ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ॲरोवरती क्लिक करत त्या बीटच्या शेवटला यायचं आहे आणि पुन्हा एकदा की ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण या सुरुवातीला आणि शेवटला एक की ॲड केलेलं आहे. आता अंदाजे आपल्याला या दोन्ही बीट्सच्या मध्ये येऊन अजून एक की ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिली जी काय आपली की आहे ते पहिल्या कीवरती यायचं आहे आणि आपल्याला स्वाईप हिअरची आहे तिथं अशा प्रकारे ते इमेज खाली स्वाईप करून घ्यायचं आहे. आपल्याला सगळ्यात म्हणजे इमेज दिसून आहे असं आपल्याला खाली स्वाईप करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला इथं थोडं दोन्ही बीटच्या मध्ये यायचं आहे आणि आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथं हा एक ॲरो वरती घेऊन यायचा आणि हा एक ॲरो इथं अशा प्रकारे वरती घेऊन यायचा आहे. पुन्हा यातून बॅक यायचं आहे. आता आपल्याला शेवटच्या की फ्रेमला येऊन सगळ्यात वरती आपलं हे इमेज इथं स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही की फ्रेमच्या मध्ये येऊन आपल्याला पुन्हा या ऑप्शनला क्लिक करून आता हे दोन्ही ॲरो आपल्याला खाली पूर्णपणे 0मध्ये अशा प्रकारे ते कोपऱ्यात ह्या घेऊन यायच्यात. म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की इथं आपण एक हे ॲनिमेशन इथं क्रिएट केलेलं आहे. इथं आपलं ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे. आता आपल्याला सेम प्रोसेस करत पुढच्या ग्रुपवरती यायचं आहे. पुन्हा एकदा मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून प्लस की द्यायचे आहे, शेवटला एक की द्यायचे आहे आणि आपल्याला दोन्ही कीच्या मध्ये एक की ॲड करून घ्यायचं आहे. आणि पहिल्या की लेवलचं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इमेज खालती स्क्रोल करून घ्यायचं आहे. परत दोन्ही कीच्या मध्ये येऊन आपल्याला अशा प्रकारे हे ॲरो इथं थोडेसे वरती इथं थोडेसे अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. पुन्हा आपल्याला शेवटच्या कीवरती येऊन यातून बॅक येऊन आपल्याला इमेज सगळ्यात वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला इथं मध्ये येऊन पूर्णपणे 0मध्ये खाली सगळ्यात आपल्याला हे की घेऊन यायचं आहे. असं आपल्याला जेवढे काय आपले ग्रुप्स आहेत त्या प्रत्येक ग्रुपला इथे की फ्रेम्स ॲड करत जायचं आहे आणि आपल्याला इथे इमेज ॲडजस्ट करत जायचं आहे. तर आपण इथं थोडासा व्हिडिओ स्किप करा तोपर्यंत तुम्ही सगळ्या ग्रुपची इथे ॲडजस्टमेंट करून घ्या. तर इथं आपण सगळ्या ग्रुपला इथं ॲनिमेशन दिलेलं आहे. आता आपल्याला एक काम काय करायचं आहे की आपला जो काय 15.21 सेकंडचा बीट आहे हा जो काय आपला ग्रुप आहे 5 नंबरचा त्याला आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचं ॲनिमेशन द्यायचं नाही. त्याच्या पुढच्या ग्रुपला आपल्याला ॲनिमेशन दिलेलं आहे. म्हणजे फक्त 15.21 सेकंडचा जो काय आपला ग्रुप आहे त्याला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं नाही. यासाठी आपल्याला काय करायचं सिम्पली इथून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला एक इफेक्ट दिलेला आहे. अशा प्रकारे इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून पुन्हा इथून बॅक येऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला 15.21 सेकंडच्या बीटला जो काय आपला ग्रुप आहे त्या ग्रुपला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट एकदम पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की इथं आपल्याला हे इमेजचा स्पेशल इफेक्ट आपण ऑलरेडी इथं दिलेला आहे. आता तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रुपच्या वरती एक इमोजी आहे. तर आता हे इमोजी कसं ॲड करायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिला जो काय आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवरती येऊन सिम्पली आपल्याला एडिट ग्रुप नावाचा एक ऑप्शन मिळेल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं आपल्याला टेक्स्टवरती क्लिक करायचं. टेक्स्टवरती येऊन आपल्याला सिम्पली आपल्या इमोजीमधलं कोणतंही एक इमोजी अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. नंतर इथं त्या कलरच्या आयकनला क्लिक करून सगळ्यात खाली इथं क्लिक करून अशा प्रकारे हे जे काय आपला कलर आहे तो पूर्णपणे इथं ट्रान्सपरंट करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आपलं इमोजी दिसून येईल. आता आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून अशा प्रकारे तो कोपऱ्यात इमोजी घेऊन यायचे आहे. थोडी साईज वाढवून सिम्पली आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शन क्लिक करून रोटेशन करून घ्यायचं आहे. थोडं तिरकं करून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला ते इमोजी ॲडजस्ट करून घ्यायचं. नंतर याची लेंथ आपल्याला या ग्रुपच्या शेवटला ॲड करून घ्यायचं आहे. सिम्पली यातून बॅक यायचं आहे. आता बघू शकता की आपल्या ग्रुप 2ला इथं आपण इमोजी ॲड केलेला आहे. असं तुम्ही तुमच्या प्रत्येक ग्रुपला इथं इमोजी ॲड करू शकता. आपण सगळ्या ग्रुपला इमोजी ॲड केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं नेक्स्ट स्टेप सगळ्यात सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपली जी काय मटेरियलची फाईल आहे यात तुम्हाला एक स्पेशल आपले इमोजी PNG बघायला मिळेल. तर ते ॲड करून पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून आपल्याला साईज याची थोडीशी कमी करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे इथं मधोमध हे PNG इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची लेंथ फक्त 3.17 सेकंडच्या ग्रुपपर्यंत ठेवायचं आहे. आणि त्याच ग्रुप बीटला येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा हेच इमोजी PNG ॲड करून घ्यायचं आणि याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटला जाऊन वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे काय आपलं PNG आहे इथं आपल्याला अशा प्रकारे इथं साईज कमी करून घ्यायचं आहे. थोडं सुरुवातीला आपलं साईज कमी करून घेऊया आणि आपल्याला हा जो काय आपला फोटो आहे त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे हे PNG इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आपण इथे PNG ॲडजस्ट करून घेतलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे आपला जो काय 3.17 सेकंडचा बीट आहे त्या बीटला सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपल्या मटेरियलच्या फाईलमध्ये आपल्याला सगळ्यात शेवटला एक स्पेशल व्हिडिओ बघायला मिळेल. तर तो ॲड करून घ्यायचा आहे. त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला ब्लेंडिंगवरती क्लिक करून लायटनला क्लिक करून स्क्रीनच्या ऐवजी आपल्याला लायटनवरती पुढे क्लिक करून अशा प्रकारे इथं याची ऑपोजिट आपल्याला 50% पर्यंत अशा प्रकारे इथं ठेवून घ्यायचं आणि आपल्याला अशा प्रकारे इथे स्पेशल ग्रुप इथे बघायला मिळणार आहे.
आता याची लेंथ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तोच ग्रुप पुन्हा एकदा ॲड करून म्हणजे तोच व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला शेवटच्या वेळपर्यंत जाऊन याची लेंथ कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला सेम याला ब्लेंडिंगवरती क्लिक करून लायटनला क्लिक करून लायटन ऑपॉसिटी देऊन याची 50% ऑपॉसिटी करून घ्यायचं आहे. तशाप्रकारे ते ॲडजस्ट होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ ते क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली इथून बॅक घ्यायचं आहे आणि ॲरोवरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं म्हणजे आजचा व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.